अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदी जानी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविंदा गोविंदा गोपाळ कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। आले विनाधारी महाराज ग्रहासी सहज साधे भोळे अलक्षित विचरती। कृपाळू माझी माऊली कृपाळूनेही पाहिली। एक वेळ एकच उभय कृपा जाहली। तुकादास आनंदला तनी मनी अंगी। तुकयाच्या चरणी लोटांगण घाली। तुकयाच्या चरणी लोटांगण घाली। तुकाराम 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 तुकाराम। रामकृष्ण हरी, हरे कृष्णा, जय श्रीराम। सर्व भाविक भक्तांचं महाराजांच्या मंगलमय आणि अमृतमय कथेमध्ये स्वागत आणि सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आपण पाहिलं की कशा प्रकारे या कलियुगामध्ये नामसाधनेशिवाय दुसरं कोणतंही साधन विशेष प्रभावी नाही आणि भगवत प्राप्ती करून देणारं नाही एका भक्तीशिवाय। आणि म्हणून महिपती बाबा म्हणतात की तुझ्या नामाशिवाय हे श्रीहरी निश्चित दुसरं कुठलं साधन मला दिसत नाही। आणि इतर साधनं करावी म्हटलं तर फार अवघड आहेत आणि होणं फार अवघड आहे योग्य प्रकारे। व्रत करावं यथाविधीनं म्हटलं तर अन्ना वाचून प्राण व्याकुळ होतोय। तीर्थाटनासाठी हिंडावं तर शक्तिहीन शरीर आहे। आणि तुझी प्राप्ती व्हावी म्हणून काय सत्पात्री दान द्यावं म्हटलं तरी धन नाही पदरी। अर्थात या सर्व गोष्टींनी भगवंत भेटतो हे निश्चित नाही, पण काहीतरी पुण्य प्राप्त होते की ज्या पुण्याच्या पोटी कुठंतरी सत्संगाची प्राप्ती होते आणि अनुषंगानं अशी पुण्ये दानादिकाची तीर्थाटनाची ही भगवत प्राप्तीला कारणीभूत होऊ शकतात। पण तीही कर्म तीही व्रत यथायोग्यपणे होत नाहीत। आणि सर्वाभूती भगवत भाव करावा, सर्वांच्या ठिकाणी भगवंताला पाहावं या चराचराच्या ठिकाणी की जे सर्वात मोठं भक्तीचं साधन आहे। पण ते करत असताना गुणदोष आडवे येतात किंवा इतरांच्या ठिकाणी गुणदोषांचं चिंतन होतंय, चित्तात समता येत नाही। श्रुतींचा अभ्यास करावा, अध्यात्मग्रंथ पाहावेत तर तिथेही योग्य प्रमाण आस्था बसत नाही। आणि म्हणून महिपती बाबा म्हणतात की मी सर्वार्थानं असमर्थ आहे। मग आता तुझी प्राप्ती कशी करायची तर एकमात्र आणि एकमात्र उपाय माझ्या पुढे दिसतोय। तो काय आहे तर तुझ्या भक्त कथेची सांगड मोठी सप्रेम भावे बांधिली पाठी। आता पाहुनी कृपादृष्टी पाभवी जगजेठी पैलतिरा। आणि या सर्व साधनांचा विचार केला तर आता फक्त मी एकच साधन माझ्यासाठी निश्चित करून ठेवलंय आणि ते काय आहे तर तुझ्या भक्तांच्या कथांची सांगड माझ्याबरोबर घेतली आणि सप्रेम भावानं ती मी माझ्या पाठीला बांधली। माझ्या अंतःकरणात सप्रेम भावानं त्या कथांचं चिंतन मनन श्रवण किंवा कीर्तन एवढंच साधन मी माझ्यासाठी निश्चित केलंय। आणि निश्चितपणे मला याची खात्री आहे तू मात्र या साधनाच्या योगे माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहशील आणि मला या भवनदीला पार करून आपल्याजवळ घेऊन जाशील। हा विश्वास महिपती बाबांनी व्यक्त केलाय, तोच आपल्यासाठीही तितकाच खरा आहे। आणि म्हणून महाराजांच्या कथेमध्ये श्रद्धा भक्ती प्रेम निर्माण होणं ही भगवत प्राप्तीसाठी सरळ आणि सुलभ वाट आहे। असो,
मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे आवलीच्या पायामध्ये काटा मोडला आणि तो पांडुरंगानं येऊन स्वहस्ते काढला. एवढा विशेष लाभ आवलीला झाला. त्या पांडुरंगाचा द्वेष करत असताना सुद्धा त्याचं कारण एकमेव हेच आहे की तिची प्रीती महाराजांच्या ठिकाणी होती आणि आपल्या भक्ताच्या वरती प्रीती करणाऱ्यांच्या ठिकाणी पांडुरंग प्रीती करत असतो. हे त्याचं ब्रीत त्यानं खरं करून दाखवलं. आणि त्यानंतर भंडारा पर्वतावरती जाऊन महाराजांशी भेटले आणि प्रेमाचं आदानप्रदान कशा प्रकारे केलं ते आपण पाहिलं. आणि अशा प्रकारे भगवत भक्तीनं महाराजांचं चित्त हे पांडुरंगमय झालं आणि त्यांना जळी स्थळी काष्टी पाशानी एका त्या पांडुरंगाचंच दर्शन व्हायला लागलं. आणि अशा अवस्थेला पोचलेले महाराज आपल्या स्वहस्तानं संतांचं वैष्णवांचं चरण प्राक्षालन करायचे आणि ते तीर्थ घ्यायचे आणि त्या संतांच्या चरणतीर्थांच्या समोर त्यांना ब्रह्मरस गौण वाटायला लागला. कारण सकळ तीर्थे संतांच्या चरणी निश्चय मनी दृढ केला. आणि हीच सर्वोत्तम भक्तीची अवस्था आहे. श्रीमद भागवतामध्ये उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि कनिष्ठ भक्त याची लक्षणं सांगितलीत नवयोगेश्वर आणि जनक संवादामध्ये. त्यामध्ये उत्तम भक्ताचं लक्षण नवयोगेंद्रापैकी जे हरी आहेत ते सांगतात जनकांना. ते काय आहे तर सर्वभूतेषु यः पश्येद भगवद्भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. या श्लोकामध्ये उत्तम भागवत कोण याचं लक्षण सांगितलंय. आणि तो कसा असतो तर आत्मस्वरूप असणारा भगवंत हा सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये आत्मरूपानं स्थित आहे. आणि असं जो पाहतो आणि त्याचबरोबर सर्व चराचर हे आत्मस्वरूप भगवंतामध्ये स्थित आहे, अशा प्रकारे जो जाणतो त्याला उत्तम भागवत समजावं, त्याला उत्तम भक्त समजावा. आणि हीच महाराजांची स्थिती आहे. याच अवस्थेला महाराज परिपूर्णपणे स्थित झालेले आहेत. आणि असे महाराज आपल्या स्वहस्तानं संतांचं वैष्णवांचे चरण प्राक्षालन करायचे आणि ते तीर्थ घ्यायचे. एवढं विशेष आदर ते संतांच्या ठिकाणी दाखवत होते किंवा त्यांच्या ठिकाणी तो तसाच आदर होता. संत काय किंवा दुसरा जीव काय त्यांच्यासाठी एक समानच होते आणि त्यांच्या ठिकाणी ते प्रीतिभावातनंच संलग्न असायचे. का? कारण त्या सर्वांच्या आत्मरूपानं भगवंत स्थित आहे ही जाणीव हृदयामध्ये स्थित होती. आणि नुसती जाणीवच नव्हती तर भक्तीची अवस्था या कुटीला पोचली होती की तिथं तो भगवंतच सगळीकडे दिसत होता. विठ्ठल जळी स्थळी भरला अशी महाराजांची अवस्था झाली होती. आणि त्यामुळं कोणतंही कर्म ही भगवत सेवा घडत होती. कारण भगवत सेवेच्या साठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या याच आहेत की सर्वांच्या ठिकाणी सर्व ठाई त्या पांडुरंगाला पाहणं. आणि मग कर्म राहत नाही, कर्तव्य राहत नाहीत, तर ती भगवंताची सेवा होऊन जाते. आणि महाराजांची प्रत्येक क्रिया ही अशाच प्रकारे भगवन्मय झालेली होती. जिथं भगवंताचे भक्त नृत्य करतात तिथं पायाला लागणारे खडे ते आपल्या हाताने झाडायचे. कीर्तनामध्ये ड्युटी धरून उभं राहायचे. कुठलीही लाज त्याने कधी धरली नाही. भक्तजण कीर्तन ऐकाय बसले तर त्यांची पायतानं चपला ते सांभाळायचे आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांना स्वहस्ते त्या प्रदान करायचे. अशा प्रकारची कनिष्ठ सेवा सुद्धा जी लौकिक करताना आपल्याला कनिष्ठ वाटते पण तीच भगवत प्राप्तीसाठी कारणीभूत होते, अशा प्रकारची सेवा सुद्धा महाराज करत होते. हे नवल आहे, हे विशेष नवल आहे. आणि खरंच भक्तांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या योगी आपणही अशा प्रकारची कर्म करताना खरंच कधी लज्जा लाज धरू नये. आणि त्याच वेळेला इतरांना दाखवावं म्हणून पण करू नये. कारण दंभात न केलेली सेवा कधीही भगवंताला प्राप्त होत नाही. किंबहुना सेवा नाही केली तरी चालेल पण दंभ भगवंताला अजिबात खपत नाही. आणि अशा प्रकारे महाराजांचं अंतःकरण हे साधू संतांच्या वैष्णवांच्या सेवेतनं सदा सर्वदा भगवत भावित झालेलं होतं. आणि या सर्व सेवांच्या बरोबर महाराजांची मुख्य सेवा ही होती भगवंताचं कीर्तन. आणि ते कीर्तन करत असताना एक विशेष प्रकारचा विलक्षण आनंद निर्माण व्हायचा. तो कसा तर कीर्तनी द्रुपद धरितसे जेथे अद्भुत रंग येतसे तेथे प्रेमी कंठ होय सद्गदित नेत्री अश्रुपात वाहती हरिनामे गरजोनी देखा सप्रेम भावे सांगे लोका माया मेली उरला तुका विठोबा सखा याची नामे. आता इथं एक अनुषंगाने एक विशेष गोष्ट आली म्हणून सांगतो की महाराज म्हणतात माया मेली उरला तुका. हे कसं शक्य आहे? कुणाची माया मरून जाते?
कुणासाठी ही प्रकृती माया जी भगवंताची बलिष्ठ शक्ती आहे आणि मोठमोठ्यांना दूर सारता येत नाही, ती कशी काय संपून गेली महाराजांच्या बाबतीत, तर त्याचं वर्म महाराजांनीच एका आपल्या अभंगात सांगितलंय. ते काय आहे? ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंगानी छाया जया परी. तोडिता तुटेना सारिता निराळी, लोटांगण तळी हरपते. म्हणजे भगवंत आणि भगवंताची मायाशक्ती ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर अंग आणि त्याची छाया याप्रमाणे आहेत. त्या छायेचं अस्तित्व म्हणजे मायेचं अस्तित्व हे त्या परमपुरुषामुळं आहे. पण तीच माया मोठमोठ्यांना भुरळ घालते आणि ती माया तोडिता तुटेना सारिता निराळी. ती तोडावी म्हणलं तर तुटत नाही आणि बाजूला सारावी म्हणलं तर सरत नाही. कितीही प्रयत्न केले तरीही ती निघत नाही, कारण मोठमोठ्यांनी प्रयत्न करून बघितलेत, ती निघतच नाही. मग ती माया कशी निघते, तर लोटांगण तळी हरपते. म्हणजे ज्यांनी लोटांगण घातलं त्याची सावली जशी आपोआप नाहीशी होते, त्याप्रमाणे ही माया जी छायारूप आहे ती लोटांगण घातलं की निघून जाते. म्हणजेच जिथं नम्रता येते तिथं ती माया निघून जाते. जिथं शरणागती येते, खऱ्या अर्थानं हा विशेष शब्द आहे, कारण भगवत भक्तीमध्ये भगवत शरणागती फार महत्त्वाची आहे. जिथं शरणागती येते आणि जीव हा लोटांगण घालतो, दंडवत घालतो, तेव्हा ती माया निघून जाते. आणि तात्पर्य अर्थानं काय समजणं गरजेचं आहे, तर भगवंताशी शरणागती निर्माण झाल्याशिवाय माया जात नाही आणि ती शरणागती ही सेवेतनं प्राप्त होते. आणि आपण आधी बघितलं की कशा प्रकारे महाराज कोणतीही सेवा कनिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ न समजता ती सर्व भावे करायचे, कारण सगळ्यांच्या ठिकाणी भगवत भाव लक्षित झालेला होता. आणि म्हणून महिपती बाबा पुढं म्हणतात की उत्तम भक्ताचे लक्षण श्री भागवती बोलिले जान, तुकयाच्या अंगींचे चिन्ह एकही न्यून सेना. आणि उत्तम भक्ताचं जे लक्षण आहे, जे आपण मागं बघितलंय, सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव आणि सर्व चराचर हे त्या भगवंतामध्ये स्थित आहे असं जाणणं, याला उत्तम भक्त म्हणतात. आणि ते जे उत्तम भक्ताचं लक्षण आहे, जे भागवतामध्ये प्रतिपादित केलेलं आहे, त्याची सर्व चिन्ह ही महाराजांच्या ठिकाणी दिसत होती. म्हणजेच आपण मागं बघितल्याप्रमाणे जे जे भेटीजे भूत, ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव करणं, अर्थात भगवंतानी श्रीकृष्णाने उद्धवाला जे भक्तीचं सर्वोच्च लक्षण सांगितलंय ते हेच आहे की मदभाव सर्वभूतेषु मनोवाक्काय वृत्तीभी. हाच सर्व विकल्पातला सर्वश्रेष्ठ विकल्प आहे असं श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलंय की सर्व जीवांच्या ठिकाणी मनो काय वाक आणि वृत्तींच्या द्वारे भगवत भाव करणं. आणि महाराजांच्या ठिकाणी तो भगवत भाव परिपूर्णपणे उदयाला आलेला होता. आणि त्यामुळं सत्यवाद परोपकार भूतदया ही गुण त्यांच्या अंगी सहज आलेले होते. कोणीही काम सांगितलं नरनारेनी तरी ते सत्वर गतीनं करायचे. कुणाला आर्त असेल आणि कुठल्या पदार्थाची इच्छा असेल आणि तो जर महाराजांच्या जवळ असेल तर ते लगेच त्याला द्यायचे. आणि महाराजांच्या ठिकाणी आपला आणि परका असा भेदच संपून गेला होता. द्वैत संपलं होतं, द्वंद्व संपलं होतं. त्यामुळे त्यांना आपला आणि परका असं काहीच शिल्लक राहिलेलं नव्हतं. किंबहुना निंदा स्तुती किंवा हर्ष आणि शोक या दोन्ही गोष्टी समान झालेल्या होत्या. आणि अशा वेळेला एक पुढची लीला महाराजांच्या जीवनामध्ये घडली, ती आपण संक्षेपानं पाहू. एकदा अवली स्नान करत असताना तिनं आपलं एक वस्त्र जे होतं ते भिंतीवरती ठेवलं आणि स्नानाला बसली. आणि ते एकमात्र वस्त्र तिच्याकडे होतं, कारण महाराजांचा संसार हा नेहमी फुटकाच होता. आणि त्याच वेळेला एक ब्राह्मणी तिथं आली आणि महाराज जे बाहेर भजन करत बसलेले होते अंगणामध्ये, त्यांना ती त्या वस्त्राची मागणी करायला लागली की मला कुठलं तरी वस्त्र दे, मला फार गरज आहे. तेव्हा महाराजांना सुचेना काय करावं. त्यांची दृष्टी सहज त्या न्हाणीघरावरती ठेवलेल्या आवलीच्या वस्त्राकडे गेली आणि त्यांनी त्या ब्राह्मणीला हातानंच खणवलं की तिथं वस्त्र आहे ते घेऊन जा. तेव्हा तिनं ते वस्त्र घेतलं आणि ती अतिशय आनंदाला प्राप्त झाली. महाराजांना आशीर्वाद दिले की तुला पांडुरंग भेटेल आणि तिथून आनंदाला प्राप्त होऊन ती निघून गेली. जातानाही ती अनेक आशीर्वाद देत होती, पण महाराजांनी खुणवलं की तू जास्त बोलू नकोस, तू सत्वर गतीने निघून जा. आणि ती गेल्यानंतर महाराजही तिथून निघाले
कारण पुढची विपरीत अवस्था ते ओळखून होते. आणि इकडं आवलीचं स्नान झालं आणि ती वस्त्र पाहते तर जागेवरती वस्त्र नाही. ती विस्मित झाली अंतरामध्ये. आता हे वस्त्र अचानक गेलं कुठं आणि विचारायचं कुणाला आता? कारण घरामध्ये फक्त तान्ही गंगा आहे, तिला काय कळत नाही. महादेव विठोबाला घेऊन स्नानाला गेलाय. काशी भागीरथी या 2 मुली तर आधीच सासरी गेलेल्या आहेत, त्यामुळं घरी कोणच नाही. आणि हे वस्त्र गेलं कसं? तेव्हा तिच्या लक्षात आलं की महाराज काहीतरी बोलत होते आणि एक ब्राह्मण येऊन त्यांना काहीतरी वस्त्राची विचारपूस करत होते. तेव्हा निश्चितपणे हे त्यानेच दिलं असेल आणि आता स्वतः पण निघून गेले तिथून. तिला कळेन आता काय करायचं, कारण न्हाणीघर हे घराला लागूनच होतं, पण घरात जाण्यासाठी मुख्य दरवाजानं जावं लागायचं. त्यामुळं बिना वस्त्राचं जायचं कसं हा मोठा प्रश्न पडला. आणि त्यामध्ये अजून दुसरं विघ्न असं की काही गावातले लोक लग्नाला बोलवायसाठी तिथं आले आणि ते सरळ घरात शिरले आणि हाका मारायला लागले. तेव्हा आवलीला अतिशय लज्जा आणि भीती वाटली आणि चित्त व्याकुळ झालं की आता करायचं काय. आणि तेवढ्यात ते लोक आवलीला हाका मारत अजून जवळ यायला लागले आणि आवलीच्या चित्तामध्ये मात्र विलक्षण विलक्षण भय, संताप, लज्जा याचं मिश्रण झालं आणि त्रितापानं ती जळायला लागली. आता काय करू अशी तिची अवस्था झाली. आणि त्याच वेळेला सत्वर विठाबाई धावून आली आणि एक कौतुक केलं. महिपती बाबा सांगतात, मागे प्रावरणाचा पितांबर सत्वर टाकिला तिजवर, लज्जा रक्षी रुक्मिणीवर करुणा कर दासांचा. मजला भासे ऐशा रीती त्रितापे आवली जळत होती, तिजवरी मेघ रुक्मिणीपती सत्वर गती ओळला. आणि अशा त्रितापानं जळत असलेल्या आवलीवरती तेव्हा पांडुरंगानं आपला स्वतःचा पितांबर टाकला आणि आवलीचं रक्षण केलं. महिपती बाबा म्हणतात की त्रितापानं जळत असलेल्या आवलीवरती मेघरूपातनं पांडुरंग बरसला आणि तिला शीतलता प्रदान केली. आवलीच्या जीवात जीवाला आणि ते दिव्य वस्त्र तिनं पाहिलं, ती विस्मित झाली. दिव्य वस्त्र देखोनी नयनी विस्मित झाली आपुले मनी, म्हणे हे काळ्याची दिसते करणी त्याजवीन कोणी करीना. दाखवितो नाना चमत्कार तरी मज काय त्याचा उपकार, विडा केला निज भ्रतार म्हणून वारंवार सांभाळी. तिला कळालं ही त्या काळ्याचीच करणी आहे, त्याशिवाय दुसरं कोण असं करत नाही आणि करू शकत नाही. आणि काय उपकार करतोय माझ्यावरती, माझ्या भ्रताराला वीड लावलं आणि म्हणून माझा सांभाळ करतोय तो. असा काय उपकार करत नाही माझ्यावरती. असं सडेतोड बोलणं आहे आवलीचं, असा सडेतोड भाव आहे आवलीचा. आणि असा तो पांडुरंगानं दिलेला स्वतःचा पितांबर परिधान करून ती घरात गेली. आणि तेव्हा लोकांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांचे नेत्र अगदी प्रदीप्त झाले. त्या पितांबराचं तेज विशेष होतं. फक्त तेजच नव्हतं तर त्याच्यातून एक परिमळ, एक सुगंध पण येत होता. त्यामुळे त्या सर्वांनाच अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारणाही केली तशी, पण कुणालाही या पांडुरंगाच्या पितांबराचं गुपित कळलं नाही. कारण त्यासाठी एक वेगळा विलक्षण अनुकूल भाव हवा असतो. आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की वरवर पाहता किंवा सामान्य बुद्धीनं पाहता असं दिसून येतं की महाराजांनी काहीतरी चुकीचं केलं. कारण आपल्या पत्नीला एकच साडी असताना ती दुसऱ्याला देणं आणि तिच्या लाजलज्जेचं रक्षण न करणं ही कितीतरी चुकीची गोष्ट वाटते. किंबहुना या व्यतिरिक्त सुद्धा आधी पण महाराजांनी आपल्याकडचे पैसे जसे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दिले, त्याची बंधनातनं सुटका केली, किंवा अनेक ठिकाणी मागं त्यांच्या कथेत आलं आणि नसलं आलं तरी सुद्धा सदा सर्वदा महाराजांची वृत्ती ही अशीच होती. तर हे वरवर पाहता आपल्याला चुकीचं दिसेल की महाराज स्वतःचा संसार सांभाळ करत नाहीत पण परोपकार करतायत, याला काय अर्थ आहे? तर याचं थोडंसं विवेचन करणं गरजेचं आहे. तर मायेची 2 विशेष बंधनं आहेत. एक आहे मीपणा आणि दुसरं आहे ममत्व. किंबहुना मीपणा आणि ममत्व म्हणजे माझं माझं म्हणणं किंवा माझं वाटणं, ह्या 2 गोष्टींनाच माया म्हणतात. त्यापैकी अहंता घालवणं, मीपणा घालवणं कधी कधी सोपं आहे, पण ममत्व घालवणं, ममत्वाला वर्ज्य करणं हे फार आणि फारच कठीण आहे. आणि महाराजांच्या या कथेमधनं आत्ता जी आपण आवलीची कथा बघितली किंवा मागच्या ज्या इतर कथा आहेत त्यामध्ये महाराजांनी हेच प्रकटपणे दाखवून दिलंय
की कशा प्रकारे हे ममत्व सोडायचं आहे किंवा ममत्वाचा त्याग करायचा आहे. आणि हे करत असताना मन मात्र, हृदय मात्र भगवंताच्या ठिकाणीच पाहिजे आणि त्या उद्देशानंच हे घडणं गरजेचं आहे. नाहीतर कर्तव्याचा त्याग होईल आणि विपरीत दशा प्राप्त होईल. आणि हे ममत्व सोडायचं म्हणजेच आप-परभाव सोडायचा. हे माझं आहे आणि हे माझं नाही, अशा भावातनं, अशा द्वैतातनं मुक्त व्हायचं. अर्थात हे होणं एवढं सोपं नाही, परंतु हे होणंच गरजेचं असतं आणि भक्तीच्या अवस्थेत हे सहज होतं. प्रकट अर्थानं नाही झालं तरी तात्विक अर्थानं होतं आणि ते सुद्धा भगवंताला मान्य असतं. नाहीतर अहम ब्रह्म किंवा ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे मात्र या आपपर भावातनं कधी परावृत्त होताना दिसत नाहीत. कारण त्यांचा सर्व खटाटोप हा स्वसुखासाठी असतो किंवा स्वतःच्यासाठी असतो. त्यांना ह्या भावातनं बाहेर येणं सहज नसतं आणि म्हणून ते भगवत चरणाला पोचत नाहीत. आणि हे सत्य आहे हे भक्तांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कठोपनिषदामध्ये एक विशेष प्रमाण आहे. यमराज नचिकेताला सांगतात काय तर यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. याचा अर्थ काय आहे तर जो भगवंत इथं आहे तोच त्या परमधामामध्ये आहे आणि जो त्या परमधामामध्ये आहे तोच भगवंत या जगतामध्ये आहे. आणि असं असताना जो मनुष्य या भगवंताला अनेक रूपामध्ये पाहतो तो एका मृत्यूनंतर दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजेच तो या भवसागरामध्येच फिरत राहतो, भ्रमण करत राहतो. तो या भवसागरातून मुक्त होऊन परमधामात कधीच जाऊ शकत नाही. कोण तर जो नानात्व पाहतो. नानेव पश्यती, नाना इव पश्यती म्हणजे सर्वांच्या ठिकाणी भगवद्भाव न करता सर्वांना पृथक पृथक जो समजतो तो मृत्यूः स मृत्युमाप्नोति, जे मृत्यूनंतर मृत्यूला प्राप्त होतो, जन्मानंतर जन्माला प्राप्त होतो आणि भ्रमंती करत राहतो. आणि पुढेही यमराज सांगतात की मनसे वेदमाप्तव्यम नेहनानास्ति किंचन मृत्यो सह मृत्युम गच्छति यैव नानेव पश्यति. याचा अर्थ काय आहे तर शुद्ध मनानं ते परमात्म तत्व तो भगवंत जाणण्यायोग्य आहे आणि या जगामध्ये त्या भगवंताच्या अतिरिक्त भिन्न भिन्न असा काहीही भाव नाही, नानात्व अजिबात नाही. आणि असं असताना जो इथं नानीव पश्यती म्हणजे अनेकत्व पाहतो, भिन्न भिन्नता पाहतो, तो मृत्यूस मृत्युम गच्छती, मृत्यूनंतर मृत्यूला प्राप्त होतो. दोन्ही मंत्रांचा जवळजवळ एकच अर्थ आहे. आणि अशा प्रकारे हा आप आणि परभाव जो आपल्यामध्ये आहे, हे माझं हे दुसऱ्याचं किंवा भिन्न भिन्न दृष्टीनं पाहणं, सर्वांच्या ठिकाणी एका परमात्म्याला सोडून इतर गोष्टींचं दर्शन करणं, हेच नानात्व आहे. आणि हे नानात्व जोपर्यंत संपत नाही म्हणजेच आपपरभाव संपत नाही तोपर्यंत भगवंताकडे जाता येत नाही. आणि महाराजांच्या या लीलामधून ही विशेष गोष्ट जी सहजासहजी सामान्य लोकांना समजणं अवघड आहे आणि महान लोकांना करणंही अवघड आहे, ती महाराजांनी प्रकटपणे करून दाखवली. की एवढी अवघड गोष्ट महाराज सहजपणे करत होते. सहजपणे आपल्या लीलेमध्ये जीवनकार्यामध्ये त्यांनी या गोष्टींचं प्रतिपादन केलंय आणि प्रकट करून दाखवलाय. भाव काय तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि आपलं हे वाक्य महाराजांनी खरं करून दाखवलंय की ऋषी मुनींनी जे वेदशास्त्रामध्ये पुराणांच्या मध्ये जे लिहून ठेवलंय ते साच भावानं वर्तन करून दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि तशा प्रकारचं वर्तन जरी ही फार अत्यंतिक अवघड गोष्ट आहे, महाराजांनी सहज करून दाखवली आपल्यासाठी, आपल्या शिक्षणार्थ. असो अशा प्रकारे आवलीचं वस्त्र त्या ब्राह्मणीला चोरून देऊन महाराज आवली काहीतरी दुरुत्तर बोलेल म्हणून वनात निघून गेले आणि तिथं बसून पांडुरंगाचं ध्यान करायला लागले. बैसून या सहज स्थिती ध्यानात आणून पांडुरंग मूर्ती म्हणे देवादिदेवा रुक्मिणीपती माझी विनंती अवधारी.
सकळ दुरितांचा करुणी मेळा त्याचा निर्माण झालो पुतळा पतित पावना दीनदयाळा निवेदन तुझला असो दे. मी सकळ पातकांची राशी परी सेवा चोर पायापासी पुरी मानखंडना होईल जैसी तो दंड मजसी करी देवा. मी तुमचा म्हणवितो वरवर धूळ माती केला संसार परी तुका दोहीकडे चोर जानसी अंतर विठोबा. म्हणजे महाराज आपलं अंतःकरण पांडुरंगाजवळ उघड करतात. काय म्हणतात तर मी दुरितांचा मेळा करून माझा पुतळा तयार झालाय, म्हणजे माझ्याकडे चांगलं असं काहीच नाही आणि पतित पावना तुला एक निवेदन आहे, ही जी मी पातकांची राशी आहे, सेवा चोर आहे, अशा मला काही तू उचित दंड दे. मला म्हणवतो की मी तुमचा आहे, पण एका बाजूला मी संसाराची धूळ माती केली आणि दुसरीकडे तुमचंही भजन व्यवस्थित करत नाही. त्यामुळं आता माझी अवस्था कशी झाली काय सांगू. तर जाळोनी संसार बैसलो अंगणी नाही तुझे मनी मानसी हे. म्हणजे एका बाजूला संसाराची वाताहत झाली आणि दुसऱ्या बाजूला तू पण दूर असल्यासारखा वाटतोयस. पण संसाराची वाताहत करण्यामध्ये जे काय माझ्याकडून चुकीचं घडतंय त्याचा दंड तू मला दे. अर्थात महाराज हे जाणीवपूर्वक करत होते हे आपण समजणं गरजेचं आहे या विधानावरून. आणि म्हणून ते चुकीचं नाही, तर त्याच्या मागचा भाव हा फार विलक्षण वेगळा आहे, तो आपण अंतःकरणात घेणं गरजेचं आहे. असं वागणं सोपं नाही. संसार करणं सोपं आहे, संसार सोडणं सोपं नाही. ममत्व अंगीकार करणं फार सोपं आहे, ममत्व सोडणं सोपं नाही. आणि जे सोपं नाही ते महाराजांनी सोपं करून दाखवलं. आणि हीच भक्तीची परमार्थाची पराकाष्ठा आहे. आणि ही कथा ऐकून सर्वांना असं वाटेल की ही अशी अवस्था प्राप्त होणं ही फार अवघड गोष्ट आहे, किंबहुना अवघड काय तर असंभवच आहे. आणि खरंच असंभव आहे. म्हणून एक निवेदन मनात आलंय ते तुमच्यासाठी व्यक्त करतो. ते असं आहे की आपल्यासाठी या अवस्थेला जाणं खरंच शक्य नाही, म्हणजे अशक्य अशातला भाग नाही. पण ज्या पद्धतीनं आपण वागतोय त्या पद्धतीनं या जन्मातही होणं जवळजवळ अशक्य आहे. त्यांनी काय करावं तर समजा ते प्रकट अर्थानं होत नसेल तर महाराजांच्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे हे केलं त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची. मनामध्ये हा भाव आणायचा आहे की खरंच मला असं व्हायचं आहे आणि मनातून तरी कमीत कमी अशा प्रकारे व्हायचं. आणि त्याचा लाभ, त्या मनातल्या इच्छेचा लाभ सुद्धा महाराजांच्या कृपेच्या पोटी पांडुरंग आपल्याला देतील. आणि ही निश्चित प्रकारची आशा, विश्वास, श्रद्धा आपण मनात बाळगून पुढं वाटचाल करूया. निश्चितच याचा फायदा होईल. आणि खरं सांगायचं तर संत कथेचं, भक्त कथेचं हेच वैशिष्ट्य आहे की स्वतः न करता सुद्धा त्यांच्या लीलांच्यावरती विश्वास, श्रद्धा आणि जर चित्त जडलं तर ते न करताही त्या अवस्थेची योग्यता प्राप्त होते, त्या अवस्थेचं फल प्राप्त होतं. आणि महाराजांच्या कथेवरती आपण मन लावूया, चिंतन करूया, मनन करूया आणि एक श्रद्धायुक्त, भक्तियुक्त, प्रेमयुक्त अंतःकरणानं महाराजांच्या ठिकाणी आपण आपल्या मनाला विश्राम देऊया. माझ्या मनाचे ते मन चरणी ठेवावे बांधून, मग ते जाऊ शकेन कोटी राही तुमच्या निहटी. असं हे मन, भाव, हृदयातली श्रद्धा तिथं ठेवूया. मग फक्त मंगल, मंगल आणि मंगलच आहे. रामकृष्ण हरी. आले विनाधारी महाराज ग्रहासी, सहज साधे भोळे अलक्षित विचरती. कृपाळू माझी माऊली, कृपाळूनेही पाहिली. एक वेळ एकच उभय कृपा जाहली. तुका दास आनंदला तनी मनी अंगी. तुकयाच्या चरणी लोटांगण घाली. तुकयाच्या चरणी लोटांगण घाली. तुकाराम 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 तुकाराम. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.